नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर आपल्या हक्काचं विचारते. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्ध विहारात वर्षावास मालिकेतील 9वे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोडतर्फे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 9वे पुष्प रविवार 17 ऑगस्ट रोजी कोपरगाव बुद्ध विहारात उत्साहात पार पडले. सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची या मालिकेची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेचे महिला संघटिका सुषमा ढाले यांनी केलं. अध्यक्षपदी विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांची निवड करण्यात आली. महापुरुष पूजनाचा मान सतीश कांबळे आणि त्यांच्या धम्मपत्नी वैशाली कांबळे यांना मिळाला. उपस्थित बौद्धाचार्यांनी पारंपरिक बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या केंद्रीय शिक्षिका संगीता खरे यांनी बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर साध्या सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केलं. शाखेच्या प्रथेनुसार दान देणारे सतीश कांबळे आणि त्यांच्या धम्मपत्नी वैशाली कांबळे यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. शिवाय अध्यक्षीय मनोगतातून आतिश गांगुर्डे यांनी विज्ञान आणि बौद्ध धम्म हे कसे एकमेकांशी सुसंगत आहेत याविषयी मार्गदर्शन केलं. विभाग शाखेच्या संरक्षण सचिवा अर्चना कांबळे यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण उपाध्यक्ष अश्विनी वावले, केंद्रीय शिक्षिका प्रमिला जाधव, केंद्रीय शिक्षिका आशा खरात, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वेसह कोषाध्यक्ष सतीश वाघमारे, बुद्ध प्रतिष्ठान वाशी येथील माजी अध्यक्ष रमेश गांगुर्डे, विभाग शाखा अध्यक्ष धनंजय कांबळे, विभाग शाखा सरचिटणीस सिद्धार्थ खिल्लारे, विभाग शाखा संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, विभाग शाखा कोषाध्यक्ष छगन वावले, विभाग शाखा संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात, विभाग शाखा संरक्षण सचिवा अर्चना कांबळे, विभाग शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष अशोक कांबळे, विभाग शाखा ऑडिटर रमेश तडके, विभाग शाखा महिला उपाध्यक्षा मनीषा आहिरे, महिला सचिवा उज्ज्वला सोनारे, संघटिका सुषमा ढाले, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, वॉर्ड शाखा सरचिटणीस चंद्रकांत आहिरे, वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, समता सैनिक अमोल गायकवाड, मनीषा सदार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गणपत शेंडे, CV माने, AS कित्तने, सतीश ढाले, उल्हास साळवे, रतन सुरवाडे, अंबादास निकाळजे, उत्तम सुरवाडे, अमृत कटार नवरे, भगवान वाघमारे, सतीश ढाले, MA जाधव, राजेंद्र खरे, विजय उन्हावणे, नरेश राऊत, राजेंद्र बुरबुरे, साहेबराव कांबळे, अंबादास निकाळजे, JC सोनावणे, काळे साहेब, बाळू गायकवाड, महिलांमध्ये प्रेरणा तडके, भाग्यश्री खिल्लारे, विद्या उन्हावणे, सुनीता कांबळे, आई विद्याताई कांबळे, सरस्वती कांबळे, सानपाजी, ज्योती पाचपांडे, माया शेंडे, चेतना राऊत, विद्या कांबळे, मंगला वाघमारे, कल्पना प्रसाद, करुणा सुरवाडे, तसेच जानवी गांगुर्डे, प्रेम सुरवाडे, रिदम कांबळे, दर्शना पाचपांडे, आरुष सोनारे इत्यादी बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. आमच्या शाखेच्या समता सैनिक यांना मी विनंती करते, अर्चनाताई कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मानपूर्वक ताईंना विहारामध्ये घेऊन यावे. सैनिक सावधान, सामने से 4 1 2 1 थांब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या संगीता
कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम अध्यक्षाची निवड होईल. अल्पोपहार दान गाती यांचे हस्ते होईल. महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन होईल. बौद्ध संस्कार विधी पार पाडल्या जाईल. नंतर उपस्थितांचे स्वागत होईल. त्यानंतर नियोजित विषयावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर ज्यांनी या संस्थेला दान दिले त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करण्यात येईल. आशीर्वाद गाथा संपन्न केली जाईल. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत होईल. त्यानंतर आभार प्रदर्शन व शरणोत्तर घेऊन हा कार्यक्रमाची समाप्ती होईल. त्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी जाण्याची आहे. मी वेळ न घालवता या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाचे मुक्तिदाते मार्गदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व यांच्या त्यागाला माझे पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस व यांच्या त्यागास माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयाची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीनं चाललेल्या धम्म कार्यास माझं सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय संगीताताई खरे यांनाही माझा सविनय जय भीम. आज इथे उपस्थित आमचे सर्व वार्ड शाखेचे आमचे सर्व पदाधिकारी यांनाही माझा सविनय जय भीम. आज इथं उपस्थित सर्व बाल बालिका आणि सर्व समता सैनिक दल, सर्व केंद्र शिक्षिका यांनाही माझा सविनय जय भीम. कार्यक्रम छोटा असो या मोठा, अध्यक्षाची गरज असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षाची आधी निवड होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्षाची निवड होईल. कार्यक्रम छोटा असो या मोठा, अध्यक्षांची गरज असते. म्हणून मी शाखेचे संस्कार उपाध्यक्ष यांची मी निवड करते. हॅलो, जय भीम. आताच कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सुचवले नाव आम्ही तुमच्या सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या त्यागाला विचाराला पदरतातीवर अभिवादन करतो. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वाई गतीने चाललेल्या धर्मकार्याचे जय भीम. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अंतर्गत विभाग क्रमांक 4 च्या माध्यमातून कोपर बुद्ध विहार येथे वर्षावास मालिकेचे 90 पुष्प गुंफले जात असताना या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय केंद्र शिक्षिका संगीताताई खरे यांनाही सविनय जय भीम. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय केंद्रीय शिक्षिका अश्विनी वावळेताई, आशा खरातताई आपणांनाही सविनय जय भीम. तसेच या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी कोषाध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक सन्माननीय सदाशिव कांबळे गुरुजी आपणांनाही सविनय जय भीम. या ठिकाणी उपस्थित गडचिरोलीवरून केंद्रीय शिक्षक सन्माननीय गणपत शेंडे गुरुजी आपणांनाही सविनय जय भीम. सोबतच या ठिकाणी उपस्थित सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ श्रेष्ठ व इतर क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर उपासक उपासिका व बालबालिका आपणा सर्वांना सविनय जय भीम करतो. या ठिकाणी आज एक नवे पुष्प गुंफले जात असताना आपण सर्वांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा. तुझी मला जबाबदारी दिली ते मी स्वीकारतो. धन्यवाद. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी माझ्या पाठीवर सरपंच ग्रहण करायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि आदिन्नादाना वेरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि साधु 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 वंदनीय तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पंचांग प्रणाम. तसंच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनाही माझा पंचांग प्रणाम. तसंच जी बुद्धिस्ट ऑफ सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांचे अध्यक्ष संस्थापक ज्यांनी संघटना स्थापन केलेली आहे ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच तृतीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर, तसंच यांनाही माझा पंचांग प्रणाम. तसंच इथं जमलेले सर्व माझ्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय आशाताई खरात, आदरणीय प्रमिलाताई जाधव आणि अश्विनीताई भोवळ यांनाही माझं मैत्रीपूर्ण जय भीम. तसंच ज्येष्ठ असे बौद्धचार्य खांबळे सर, श्रामणे बौद्ध उपासक, सर्व उपासक उपासिका बालिका यांनाही माझ्याकडून मैत्रीपूर्ण जय भीम. तसंच बुद्धिस्ट ऑफ सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांचे उल्वे नोड विभाग उल्वे नोडच्या वतीने जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनाही माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तसंच आज मला आनंद होत आहे की मी इथे तुमच्यासमोर केंद्रीय शिक्षिका म्हणून तुम्हाला बुद्धांची वाणी मी सांगायला इथे आलेली आहे. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक आभार. पण एक बोलावंसं वाटतं की आज मी उल्वे येथे 2 वर्ष झाली राहायला आली. त्यावेळेला वाटत होतं की आपली लोक असतील का, कारण त्या अगोदर आम्ही वडाळ्याला बीपीटी कॉलनीमध्ये राहत होतो. त्यावेळेला असं वाटलं की आता इथं आल्यानंतर आपले लोक असतील का, आपल्याला भेटतील का, कोण असतील कोण नाही. कारण आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथे कोणीही आपलं बुद्धिस्ट धर्माचं नाही, 150 फ्लॅट आहे. तर मी विचार करत होते आता कसं व्हायचं इथं, आपल्याला बाबासाहेबांचे धम्मवर्ग कुठं चालू असतील असा विचार करत होते. पण त्यावेळेला आम्ही 8च दिवस झाले येऊन, त्यावेळेला राऊत सर आमच्याकडे आले आणि पिंगळे सर आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या इथे धम्मवर्ग चालतात, कोण कोण इथं बुद्धिस्ट लोक आहेत, आम्ही त्यांना सर्वांना
शोधत आहोत. तर आम्हाला सगळ्यांना, माझ्या घरातील कुटुंबियांना सर्वांना त्यांनी सभासद करून घेतलं. त्यामुळे खूप आनंद वाटला की आपले लोक इथं आहेत म्हणून. तसंच खरं म्हटलं तर संतोष खंडागळे सरजी यांनाही मी आज मनपूर्वक जय भीम बोलते. कारण त्यांनी बौद्ध उपासिका हे 10 दिवसाचं शिबिर लावलेलं होतं आणि त्या शिबिराला आम्ही 10 दिवस शिबिर अटेंड केलं. आम्ही अभ्यास केला. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी म्हणजे ते शिबिर व्यवस्थित पार पडलं. ज्या वेळेला केंद्रीय शिक्षिका वर्ग घ्यायला यायच्या त्यावेळेला असं एक मनात वाटायचं की आपण 10 दिवस आलो तर काहीतरी आपण फळ घेऊन गेलो पाहिजे, की उगीच आपण एवढा वेळ काढायचा, यायचं इथं शिबिराला टाइमपास म्हणून यायचं नाही. म्हणून असा निश्चय केला की आपण केंद्रीय शिक्षिका बनायचं. कारण त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतलेली. हे सगळं आज मी केंद्रीय शिक्षिका आहे. तर हे भारतीय बौद्ध महासभा उल्वे नोड 4च्या वतीने त्यांना मी धन्यवाद देते की आज ही संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मी आज केंद्रीय शिक्षिका झाले. पुढच्या वर्षी आमच्या सगळ्या भगिनी आहेत त्यातल्या सुद्धा केंद्रीय शिक्षिका झाले पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे आणि मी पुढे मला वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी माझंही मनोगत संभवते. दुसरी गोष्ट म्हणजे की माझा विषय खूप सुंदर आहे, बौद्ध धम्म आणि विज्ञान. आणि विज्ञान हे सिद्ध केलेलं आहे त्यांच्या संबोधित ज्ञानातून. ज्या वेळेला त्यांना संबोधित ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेला त्यांनी दुःख म्हणजे काय हे आर्य सत्य, 4 आर्य सत्य आहे, पण ते आर्य सत्याचा त्यांनी शोध लावला आणि तिथून विज्ञानाला सुरुवात झाली. विज्ञान आणि बौद्ध धम्म हा आपल्या मानवासाठी फार उपयुक्त असा धम्म आहे. धम्माचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला विज्ञानाची जोड लागते आणि विज्ञानाची जोड असेल तरच आपण बौद्ध धम्म काय आहे हा आपण आत्मसात करू. आता बघूया, विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण एक प्रश्न घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा का दिली. आपण तर इथे सर्व हिंदू लोक होतो पूर्वी. भारतीय संस्कृती अशी आहे की सर्व जाती धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. प्रत्येक भाषा बोलणारे लोक आहेत, विविध जाती धर्माची लोक आहेत. आणि त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना लिहिलेली होती. ती 1945 रोजी आताच आपण 15 ऑगस्ट साजरा केलेला आहे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन का साजरा केला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना सुद्धा दिली होती. राज्यघटना म्हणजे संविधान. संविधान म्हणजे काय, कायदे नियम तरतुदी ज्या नमूद केलेल्या असतात ज्या लोकांसाठी, लोकशाहीसाठी, त्याला आपण संविधान म्हणजे मी सोप्या भाषेत तुम्हाला व्याख्या सांगितली संविधानाची. त्यावेळेला तर दिलंच होतं आपल्याला, संविधान दिलं. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे आपल्याला सूत्र सुद्धा दिलेले होते त्यांनी. तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा का घ्यावी लागली हा प्रश्न तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच पडतो. तर का दिली, इथं सर्व वाचक आहात, बौद्ध श्रेष्ठ बौद्धचारी पण आहेत, केंद्रीय शिक्षिका आहेत, सगळ्यांना माहीत आहे. तरी मी थोडंसं विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडंसं बघूया, विवेचन करूया. बघा, जातीयता होती, अस्पृश्यता होती, असं असं म्हणतात की आपलं असं म्हणतात नाही आहेच की भारतामध्ये 4 वर्ण व्यवस्था होत्या. एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, बरोबर. तर असं कल्पना केलेली आहे हिंदू धर्मातल्या लोकांनी की ब्राह्मणाचा जन्म कुठून झालेला आहे, विष्णूच्या मुखातून झालेला आहे जन्म. आपण पण इथं माता आहोत, आपल्याला पण मुलं बाळ आहेत, सर्व संसार रूपीच माणसं आहेत तिथे. सर्व किती आपल्या बुद्धीला पडतं ते बघा. तर ब्राह्मणाचा जन्म विष्णूच्या मुखातून झालेला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहूतून झालेला आहे, वैश्याचा जन्म मांडीतून झालेला आहे आणि शूद्रांचा जन्म हा पायातून झालेला आहे. या झाल्या 4 वर्ण व्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी वर्ण व्यवस्था आहे पुरोहित लोकांनी, ब्राह्मणशाही लोकांनी जी निर्माण केलेली आहे, ह्या 4 व्यवस्था आहे. जर फक्त ब्राह्मणांचं काय काम आहे की अभ्यास करणं,
संस्कृत पाठांतर करणं, वेद, पुराण हे त्यांनी तो अभ्यास करायचा, तो व्यवसाय. लोकांना ज्ञान सांगायचं, तो व्यवसाय. क्षत्रिय लोकांनी काय करायचं आहे? शिकार करायची आहे, युद्ध करायचं आहे. दानं ददन्तु सखाय शीलं रक्षन्तु सपदा भावना कीर्ता होतु गच्छन्तु देवता सभे बुद्धा बलवत्ता पचे कानच यंबल अहंकारच देदेन रखं मनामि सभ्यसु आकाशठाच भूमठा देवा नागा महिदिका पूयंतन मनमोदित्वा स्थिर रखन्तु कृतसा आकाशठाच भूमठा देवा नागा महिदिका पूयंतन मनमोदित्वा स्थिर रखन्तु कृतसा आकाशठाच भूमठा देवा नागा महिदिका पूयंतन मनमोदित्वा स्थिर रखन्तु कृतसा. आशीर्वाद भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानि पालयन्तु सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इजितं पजितं तुयं विश्वमेव समिजतु सर्वे पुरेन्तु स्थिरसङ्कल्पाच्छन्दोपन्ना रसोयता आयु आरोग्य सम्पत्ति सर्व सम्पत्तिमेव च ततो निपान सम्पत्ति विनापि समिजतु सर्वयोगिनस्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्तन्तु सुखी दीर्घायुः. या सर्वांच्या प्रतापाने आपल्या सर्वांचं मंगल हो. साधू पुष्प घ्या. पुष्पार्पण. आणि विज्ञान हे पूर्वीपासून असून बुद्धांनी त्याच्यावर अजून आपल्यानुसार आपल्या स्वतःच्या शरीरावर प्रक्रिया करून विज्ञान अजून तुम्हाला समजावून सांगितलं. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे जाणून घेणे. एखादी गोष्ट एखाद्या क्रियेने बदलते तर तिला ती कशी झाली किंवा तिच्यावर काय क्रिया झाली हे जाणून घेणं हे महत्वाचं असतं. त्याला विज्ञान म्हटलं गेलेलं आहे. साधं उदाहरण घ्या. पाण्याचं सूत्र आहे HO2. त्याला काहीतरी रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर आपण त्याला पाणी म्हणतोय, पण त्याला अभिक्रिया झालेली आहे. म्हणून हे साधी गोष्टी आहे की एखाद्या गोष्टीवर क्रिया करणे किंवा ती झालेली क्रिया समजून घेणे त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. ताईंनी धम्म सद्धम्म अधम्म याविषयी आपल्याला खूप अशी सुंदर अशी माहिती दिली. यामध्ये विज्ञान जडलेलं आहे. बुद्धांनी जो सांगितलेला धम्म आहे तो आपण चाचपडला पाहिजे. आपल्या शरीरात आपल्या आचरणात तो दिसला पाहिजे. हे विज्ञान आहे. कारण विज्ञानाने तुम्हाला कसोट्या पार करण्यासाठी सांगितलं. बुद्धांच्या धम्मामध्ये जे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे हे तुम्ही स्वतः सगळं जाणू शकता. हे 3.5 हाताचं शरीर जेव्हा तुम्ही एका विशिष्ट मार्गाने त्याचं जेव्हा तुम्ही एक विशिष्ट ध्यानारूपी मार्गाने जर तुम्ही त्याचं आत्मचिंतन केलं तर तुम्हाला अशा काही गोष्टी सापडतात ज्याचं तुम्ही स्वतःही भारावून जाल. इतकं बुद्ध धम्म आणि विज्ञान हा इतका रोमांचिक असा विषय आहे. तो मला वाटतं याचा आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. इतरत्र न फिरता आपल्या स्वतःच्या शरीराच्या आणि आपल्या ज्या विचारांचा विकास करून या धम्माकडे या विज्ञानाकडे आपण पाहिलं पाहिजे. ताईंनी अंधश्रद्धेवरती बरंच आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचा पण आपण सखोल विचार केला पाहिजे. आपण करत नाही मला माहिती आहे, पण इतरांनी आपण या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. कारण अंधश्रद्धा इतकी बोकाळलेली आहे की त्याचा माणसाला त्रास होतो, पण ते जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्या लक्षात येत नाही. पण जेव्हा माणूस त्या लयात जातो आणि तेव्हा म्हणतो हे मी काय करून बसलो. पण ही कुणाही वेळ येऊ नये त्यासाठी आपण सर्व इथे सुज्ञान व्यक्ती सर्व समाज इथे बसलेला आहे. त्यांनी आपल्याला जो काही धम्म समजलेला आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं हे आपलं काम आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात आणि या विषयाला समजून घेतलं, शांततेचं सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी इथे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय. धन्यवाद. आज तुम्ही आभाराचे काम माझ्यावरती सोपवले त्याबद्दल मी
अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तसेच तुम्हा सर्वांचे मुक्तीदाते महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व विचारास माझा त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय. इथे जमलेले सर्व पदाधिकारी, उपासक, उपासिका, बालबालक यांनाही माझा सविनय जय. तसेच या कार्यक्रमाचे पदाधिकारी, सर्व पदाधिकारी शाखेचे यांनाही माझा सविनय. आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय संगीताताई खरे यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य खर्च करून चांगल्या प्रकारे धम्मकार्य आणि विज्ञान या विषयावरती खूप छान पद्धतीने खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल ताई तुमचे शाखेच्या वतीने लाख लाख. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्था उपाध्यक्ष अतिश रंगोडे साहेब यांनी पण आपल्या अध्यक्षीय मनोगतातून खूप छान असं सुंदर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. तसेच इथे जमलेले सर्व शाखेतील पदाधिकारी यांचेही खूप आभार. आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाला अल्पहार दान केले, त्यांनी आपली दानपरिमिता पूर्ण केली, त्याबद्दल त्यांच्याही संस्थेच्या वतीने लाख लाख आभार. ज्यांनी आज आपल्या शाखेच्या वतीने समता सैनिक वृत्ती बजावली ती म्हणजे मी स्वतःच आहे, म्हणजे संस्थेच्या वतीने लाख लाख आभार. तसेच आपण आज इथे जमले आहोत शाखेचे पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत करून हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याचे जबाबदारी पार पाडली, त्यांचेही शाखेच्या वतीने खूप खूप आभार. तसेच सर्व पदाधिकारी, उपासक, उपासिका, बालबालक, आज तुमच्यामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली, त्यामुळे तुमचेही या कार्यक्रमाचे आभार मानते. तसेच आजचा शरणोगती घेऊन हा कार्यक्रम संपेल असे मी जाहीर करते. आज वर्षावास मालिकेचे नवे पुष्प कोपर बुद्धविहार येथे संपन्न झाले असताना या वर्षावास मालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय संगीताताई खरे या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई सर्वांना आपल्याला आज या विषयामार्फत आपण आपल्या उपासिकांना काय संदेश द्याल एवढा आपल्याला विनंती. आज माझा विषय होता की बौद्ध धम्म आणि विज्ञान. तर बौद्ध धम्म हा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये देण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. तर धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय आणि सदधम्म म्हणजे काय, आणि धम्म हा विज्ञानावर कसा आधारित आहे. विज्ञान आणि धम्म, विज्ञान म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे विज्ञान. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला धम्म दीक्षा दिली की बौद्ध धर्मात आपलं पदार्पण केलं, बौद्ध धर्म दिला, त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्याशिवाय समता नाही, समताशिवाय बंधुत्व नाही, बंधुत्वाशिवाय संघटन नाही, संघटनशिवाय क्रांती नाही आणि क्रांतीशिवाय मुक्ती नाही. म्हणून सगळ्यांनी आपण बौद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे जीवनात सुचिता राखणे, जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म. धम्म म्हणजे निब्बाण प्राप्त करणे आणि धम्म म्हणजे कृष्णात त्याग करणे म्हणजेच धम्म.